महाराष्ट्र आता महापालिका निवडणुकींसाठी सज्ज झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर सध्या जर आपण पुण्याबद्दल बोलतोय, आज 14 तारीख आहे, उद्या 15 तारीख म्हणजे ज्या दिवशी आता निवडणुका होणार आणि 16 तारखेला या सगळ्याचा रिझल्ट लागणार। आता हा आजचा एक गॅप झालेला आहे आणि त्यानंतरच काल संध्याकाळी 5:30 नंतर पासून ज्या घोषणा आहेत म्हणजे उमेदवारांच्या किंवा ज्या रॅलीज आहेत त्या सगळं बंद करण्यात आलेले आहेत। जर आपण आता पुण्याबद्दल बोलतोय तर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये 41 प्रभाग आहेत, ज्यामध्ये आता 165 नगरसेवक निवडून येणार आहेत आणि सध्या जितके उमेदवार आता निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांची संख्या 1166 आणि त्याबरोबरच आता उद्या सकाळी 7:30 पासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत सगळ्या पुण्यातल्या नागरिकांसाठी हा वेळ आहे की त्यांनी जाऊन आता उद्या निवडणुकीसाठी त्यांचं मत तिथं द्यावं आणि 16 तारखेला लगेच दुसऱ्याच दिवशी आपल्या समोर जो आहे या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट येणार आहे। आणि त्याचबरोबर आपण आता पुणे पोलिसांचा बंदोबस्त पाहिला तर 12,000हूनही जास्त पुणे पोलीस जे आहेत ते आता सज्ज झालेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये। आणि त्याबरोबरच पुणे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्या म्हणजे जिथं आपण आता निवडणुकांसाठी जाणार आहे किंवा ज्या प्रभाग थोडे कॉन्ट्रोवर्शियल आहेत त्यामध्ये जर आपण कोथरूड पाहिलं, त्याबरोबरच जे आंबेडकर रोडींचा आहे प्रभाग तिकडचा, या ज्या सगळ्या सस्पिशियस गोष्टी आहेत किंवा जिथं थोड्याशा कॉन्ट्रोवर्सी किंवा भांडणं व्हायचे चान्सेस आहेत तिथे त्यांनी पोलीस फोर्स जास्त ठेवलेली आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जो काही त्रास आहे तो नागरिकांना नाही झाला पाहिजे। आता उद्या निवडणुकी आहे, सगळेजण तेवढाच पुण्यामध्ये उत्साह मध्ये सध्या आहेत, उत्साहामध्ये की आता कोण जिंकणार कोण हारणार, कोणाचा पक्ष सर्वश्रेष्ठ असणार, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला पाहणं अगदी महत्वाचं राहणार आहे। आणि जी काही अपडेट आता उद्या येईल ती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।